गोंदिया जिल्ह्यात भगवान झुलेलाल जयंती सिंधी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। तिरोडा शहरात भव्य शोभायात्रा, बाईक रॅली आणि विविध सामाजिक उपक्रमांनी सणाला विशेष रंग चढला। सकाळी सिंधी धर्मशाळेतून काढलेल्या बाईक रॅलीला युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। तसंच रक्तदान, महादान या उपक्रमात अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। सायंकाळी काढलेल्या शोभायात्रेत आकर्षक देखावे सादर करण्यात आले। यावेळी मनोरंजनाचा कार्यक्रमही पार पडला। शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला। गुढीपाडवा प्रवेश वाढवा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा मुंडीपार इथं पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। बैलबंडीवरून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। बँड डीजेच्या तालावर गावकऱ्यांनी जल्लोषात सहभाग घेतला। शाळेत विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन तसंच पालकांसह सेल्फी पॉइंटवर स्वागत करण्यात आलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देत शहरातील शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण देण्याचा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केलाय। शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। नांदेड शहरात डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जयंती उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ स्पर्धा 2025 चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। मराठी नाऊ फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। डीजे मुक्त जयंती, लेझिम पथक आणि ढोल पथकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांचा महापौर कविता मुळे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शासकीय विश्रामगृह सभागृह इथं हा कार्यक्रम झाला। फाउंडेशन यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्कृष्ट जयंती पारितोषिक वितरण समारंभ झाला आणि या ठिकाणी एक डीजे मुक्त जयंती ज्यांनी केली त्यांना पारितोषिक देण्यात आले। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि मलाही या ठिकाणी सांगावंसं वाटते की ह्याच्यामध्ये डीजे मुक्त जयंती झाली, ह्याच्यामध्ये अजून ऍड करण्यासारखे पॉईंट आहेत। व्यसनमुक्त जयंती व्हावी, त्यानंतर आपले जे मुलं आहेत त्यांना मुलांना भरकटत चाललेले त्यांना जयंतीच्या माध्यमातून पुस्तकांच्या किंवा इतर जे चांगले कौशल्य चांगल्या कौशल्याच्या मार्गाने लावावं। अशा प्रकारे चांगली जर जी विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या विचाराला धरून समानतेवर आणि चांगले जे सद्गुण घेऊन जर जयंती साजरी झाली तर नक्कीच आपला समाज चांगल्या एक मार्गाला जाईल, चांगली समाज घडेल। ठीक आहे, नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करते की जयंती साजरी करताना आपण आपल्या सामाजिकतेचं भान ठेवावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित त्यांचे विचार घ्यावे आणि ते विचार आपल्या आचरणात आणावे। ती जयंती एक दिवसाची साजरी करू नये तर नेहमीच आपले त्यांचे विचार आपल्या आचरणात आणून एक चांगले त्यांना एक आदरांजली द्यावी किंवा त्यांना एक अभिवादन चांगल्या प्रकारे करावे विचारातून। मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्धी जीवन फाउंडेशन हा दोन्ही संयुक्तप्रमाणे खंडारे साहेब आणि येडके साहेब त्यांनी आणि त्यांची टीमनी खूप चांगली एक नियोजन प्रोग्रामचा केला होता की मागच्या वर्षी जे उत्कृष्ट जयंती मंडळ आहे त्यांनी जे व्यसनमुक्त, डीजे मुक्त आणि चांगली आदर्शवाले देखावे असा ठेवला होता त्यांनी आज पुरस्कृत केलेला आहे। तसेच एक डिस्कशन, एक इंट्रोस्पेक्शन मला वाटतं आज झालेली आहे की जयंतीची स्वरूप कसा झाली पाहिजे। हा फक्त 14 एप्रिलचा विषय नाही, सर्व जयंतीमध्ये कसा आपण एक चांगला आदर्श घेऊन चांगले स्वरूप ठेवला पाहिजे त्यावर आज खूप चांगली एक डिस्कशन झाली आणि मला वाटतं हा एक चांगली सुरुवात आहे। प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये जाऊन, प्रत्येक मंडळ सोबत जाऊन असा मला एक डिस्कशन ठेवायला लागेल आणि ज्यामध्ये पूर्ण सर्व नांदेडकरचा सहकार्य आणि सहयोग लागेल। थँक्यू। लोणार तालुक्यात झालेल्या भीषण गारपिटीनं शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलंय। बिबखेड गावासह परिसरात गहू, हरभरा, कांदा आणि ज्वारी हातातोंडाशी आलेली पिकं अक्षरशः जमीनदोस्त झालेत। न्यूज मराठी 24/7 चे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी सलग दुसऱ्या दिवशी ग्राउंड झिरो वरून नुकसानीचा आढावा घेतलाय। शेतात सर्वत्र पिकांचा चुराडा झाल्याचं विदारक चित्र दिसतंय। दरम्यान न्यूज प्रसारित होताच प्रशासनानं तातडीनं दखल घेत शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पंचनामे सुरू केलेत। शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सध्या आहोत आपण बिबखेड गावामध्ये आणि या ठिकाणी किसान सेल्स काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय राठोड आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण या बिबखेड शहरामध्ये
कशा पद्धतीने गारपीट झाली आणि कशा पद्धतीने नुकसान झालंय हे जाणून घेणार आहोत. मी संजय उत्तम राठोड, किसान काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष लोणार, जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस. दिनांक 19/3/2025 रोजी 5:30 वाजेच्या सुमारास डिपखेड, धायफळ, किन्नी, वझरागाव, येवती, कासारी, घुमराळा या शिवारामध्ये अवकाळी पाऊस अचानक गारपीट झाली आणि या गारपिटीमध्ये आमचं शेतकऱ्यांचं कांदा असेल, शेवाळू असेल, हरभरा असेल, काही गव्हाचे हार्वेस्टिंग राहिले असतील, त्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमधून शेतकरी सावरता नाकीनऊ झालेला आहे. परंतु नियोजन करत असताना, कांद्याच्या पिकाचं नियोजन करत असताना शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल कांदा लागवडीसाठी लागतात आणि कांद्यांचे भाव जर कंपनीचे धरले तर 4,000 रुपये क्विंटल, म्हणजे एकरी 40,000 रुपये क्विंटलचा खर्च लागवडीचा, बियाण्याचा, खताचा खर्च हा वेगळा लागत असतो आणि शेतकऱ्यांचं या पिकांवरती अवलंबून असते. परंतु या ठिकाणी निसर्गकोप, अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे. मी शासनाला, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना विनंती करतो की कोणत्याही शासनाच्या GRची निकषाची पडताळणी न करता शेतकऱ्यांना सरसगट 1,00,000 रुपये 1,00,000 रुपये एकरी सानुग्रह अनुदान द्यावा. तेव्हाच हा शेतकरी सावरेल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असताना शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बियावरती, हरभऱ्याच्या पिकावरती याचं लगन सरायचं अतोनात होणारा खर्च हे याच्यावर अवलंबून असते आणि हा सर्व आलेला पीक याच्यामधून निघून गेल्यानंतर शेतकऱ्यांकडे काही शिल्लक राहत नाही. मी शासनाला विनंती करेन की आपण शेतकऱ्याचे कैवारी आहात असं जर समजत असाल तर खरोखरच आपण शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये सानुग्रह अनुदान द्यावं आणि या दिवशी 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास, म्हणजे अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यावेळेस मी आमच्या या लोणारचे तहसीलदार यांना फोनवरून सांगितलं की साहेब, या ठिकाणी गारपीट झालेली आहे. SDPO मेहकर यांना सुद्धा कळवलेलं आहे आणि या भागाचे आमदार मनोज भाऊ कायंदे असतील, विद्यमान आमदार शिंगे साहेब असतील, यांना मी या दूरध्वनीवरून संपर्क केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं की आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो. परंतु मी सरकारला एकच विनंती करेल, राजकीय कोणता पक्ष हा बाजूला ठेवून शेतकरीच हा आपला दैवत आहे, शेतकरी एक केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याला सानुग्रह अनुदान द्यावा, तरच शेतकरी वाचू शकेल. कारण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खर्चाचा हिशोब जर लावला तर उन्हाळ्यामध्ये भरपूर खर्च असते, समोर खरीपांची पेरणी असते आणि त्या पेरणीचं नियोजन या कांद्याच्या बियावरती, हरभऱ्याच्या पिकावरती अवलंबून असते आणि हे जर पीक नुकसान झालं तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि जर आपल्याला आपला जिल्हा, आपला तालुका आत्महत्येपासून रोखायचा असेल तर सानुग्रह अनुदान शासनाने द्यावं अशी मी शासनाकडे विनंती करतो आणि शासनाला एकच सांगतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पोशिंदा जर वाचवायचा असेल तर शेतकरी वाचवल्याशिवाय आपल्याला या भारत देशामध्ये कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी वाचला तर आपण वाचू शकतो. ही जर म्हण आपण जर ध्यानी धरली तरच आपण या ठिकाणी आपण जिवंत शेतकरी राहू शकतो. स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची आठवण या ठिकाणी होते की त्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी, हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून सांगितलेलं आहे. खरोखरच त्यांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची हरित क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे या शासनाने सुद्धा घडवून आणावी. मी पक्षपात कोणत्याही पक्षाबद्दल याच्याबद्दल बोलणार नाही. मी जरी काँग्रेसचा असेल परंतु मी पक्षाबद्दल काही बोलणार नाही. सरकार आहे, सरकारने काम वेळेवर चोख करावं आणि त्यांचे नियोजन खालील अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, SDPO असतील, तहसीलदार असतील, मंडळाधिकारी असतील, तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश द्यावे. त्या प्रमाणात आमचे तलाठी यांनी काल येऊन आमच्या या ठिकाणून एक अंदाजित समजा किती हेक्टर नुकसान झालेलं असेल याचा आढावा तहसीलदार साहेब यांना दिलेला आहे. त्यांना 100-100-125 हेक्टरचा म्हणजे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असा आढावा त्यांनी शासनाकडे सादर केलेला आहे. तलाट्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्थळ निरीक्षण करून त्वरित शेतकऱ्यांचा अहवाल शासनाकडे पाठवावा. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी रघुनाथ आगाव सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय दिनांक 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यावर असं आसमानी संकट कोसळेल याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हतं. जो 5 ते 5:30 दरम्यान लोणार तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलाय त्याच अनुषंगानं काल आपण काही भागामध्ये गेलो आणि आज बीबी महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या बिबखेड या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय हे कांदा पीक आहे. या कांदा पिकाचा अक्षरशः चुराडा झालेला आहे. यामध्ये फक्त दिसायला आहे कांदा, परंतु यामध्ये एक बी सुद्धा नाही. याबद्दल आपण या शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेणार आहोत, त्यांचं नुकसान कसं झालंय. या ठिकाणी आपलं कांदा पीक उभं आहे आणि जो 19 मार्चला गारपिटीचा तडाखा बसलाय या ठिकाणी आपलं कशा पद्धतीने नुकसान झालंय, आपल्याला खर्च कसा आला आणि आपल्याला सरकारकडून अपेक्षा काय आहे. त्याच्यामध्ये कांद्याला नुकसान, लावायची लागवड कमीत कमी 40-50 हजार रुपये नुकसान लागते.
कमीत कमी ₹1,00,000 नुकसान पाहिजे एकरी. भरपाई सरकारकडून पाहिजे एवढी. याच्यामध्ये हवा, गारपीट, हवामान अंदाज, याच्यामध्ये बैल, शेतामध्ये माणूस राहणार, याच्यामध्ये गाडीमध्ये मरणाचे झोडपले गेलेत. त्याच्यामध्ये आम्हाला भरपाई आहे सरकारकडून. म्हणजे कांद्याची मोरणी गळून गेली, कांदे झोपले आमच्या खाली. सरकारनं किती नुकसान भरपाई द्यावी अशी आपली अपेक्षा आहे? कमीत कमी ₹1,00,000 द्यायला पाहिजे सरकारनं भरपाई. आणि या कांद्या व्यतिरिक्त आणखी काय नुकसान झालंय? कांद्यामध्ये आहे ना, बैलामध्ये गारपीट झाली, आमची नुकसान झाली. म्हणजे काय झाडं घोसळली काय याच्यामध्ये हवामान अंदाज म्हणजे कसं आहे, की आम्हाला गण सांगितलं पण गावाची नुकसान झाली, हरभऱ्याची नुकसान झाली. त्याच्यामध्ये सर खाली झोपले. अतिशय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या येत आहेत. न्यूज मराठी 24/7च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वझर आघाव वझर सरकटे परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. काही दिवसांपूर्वी पाण्याअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बातमी न्यूज मराठी 24/7 वर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेतली आहे. खडकपूर्ण प्रकल्पातून पाणी सोडल्यानं बंधाऱ्यात पाणी साचू लागलं आणि शेती कामांना पुन्हा वेग आलाय. या सकारात्मक बदलामुळे शेतकऱ्यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे आभार मानलेत. न्यूज मराठी 24/7नं पुन्हा एकदा प्रभावी पत्रकारितेचं उदाहरण घालून दिलंय. गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचं भावनिक आवाहन केलंय. सुमारे 22 वर्ष नक्षल चळवळीत कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी 22 जून 2024 रोजी पतीसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. हिंसेतून कोणताही सकारात्मक बदल होत नसल्याची जाणीव झाल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. कुटुंबासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आत्मसमर्पण करा असंही त्यांनी सहकाऱ्यांना आवाहन केलंय. दरम्यान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनीही नक्षलवाद्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घेऊन नव्यानं आयुष्य सुरू करण्याचं आवाहन केलंय. नमस्कार. सर्व या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलवादी निर्माण झालेले आहेत आणि इतर राज्यामध्ये सुद्धा आपला छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र, मध्य प्रदेश या भागामध्ये जे नक्षलवादी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आता एक 2-4 दिवसामध्ये त्याने आत्मसमर्पण करावं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवाद्यांकरता जे स्कीम आहे त्याचा फायदा घ्यावा असं प्रकारचं आवाहन सर्व नक्षलवाद्यांना मी करतो. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रिया शिंदे यांच्या निवडीनंतर राजकीय वातावरण तापलंय. आमदार महेश शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरेगाव मतदारसंघात शिवसेना भाजप युतीतून निवडणूक लढवली असल्यानं अध्यक्ष निवडीतही भाजप सोबत राहिल्याचं त्यांनी सांगितलंय. या निवडीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपवर टीका केली होती. दरम्यान महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर टीका करत त्यांच्या भूमिकेमुळेच या घडामोडी घडल्याचा आरोप केलाय. तर सगळे व्हिडिओ काढून बघा. शशिकांत शिंदे साहेब तर जणू काय जसे कैदी आणतात तशा पद्धतीनं सगळ्यांना धरून आणत होते. म्हणजे तुम्ही मला सांगा, त्यांना त्यांच्या सदस्यांवरच विश्वास राहिला नव्हता. आमचे सदस्य कसे आले? शांत आले, सभागृहात जाऊन बसले एका बाजूला. आमच्याकडे 23 सभासद होते. आम्ही त्याच्या 33 सभासद होते, त्याचे आम्ही 38 पण करू शकत होतो. परंतु जर कामेशची जर इच्छा झाली नसती तर त्याच्यावेळी अल्टरनेट 5 जण होते. ते म्हणाले जर त्यांनाही केलं तर आम्ही करतो. आमच्यातला कोणीही एक जण हात वर करेल, कारण आम्हाला केंद्र सरकारचं काम पाहिजे. आज जिल्हा परिषद जर आपण केंद्र सरकारच्या अलाइन केली, त्यातल्या कोणालाही महाविकास आघाडीचे तिथं आज नेते आलेले आवडलं नव्हतं किंवा त्यांचा इंटरफिअर मागच्या आठवड्यात झालेला आवडला नव्हता. म्हणून जे अजितदादाच्या राष्ट्रवादीचे जे 5 सदस्य आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता. 20 जून देखील जण तयार होते. कामेच जर हात होत कोणी जबाबदारी केलं नाही. जाऊन तुम्ही CCTV फुटेज बघा, सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी आणि प्रशासन तिथं कडक भाषेत निर्देश देत होतं. उलट राष्ट्रवादीचे सगळे जे त्यांचे जे काही ठराविक जण आहेत ते तिथं धकटशा करत होते आणि कामेशला दम देत होते. कामेश तू असं केलं तर फार जड जाईल, ही भाषा होती. तुम्ही CCTVत बघू शकता. आमच्यातल्या एकानेही त्याला म्हणलं नाही की कामेश तू काय कर. शिवेंद्रराजेंनी कामेश